विद्येचं माहेरघर पुण्याला जय युनिव्हर्सिटीमुळे म्हटलं जातं आणि आपलं आजपर्यंतचे शिक्षण जय युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. ती युनिव्हर्सिटी तुम्हाला चालता चालता दाखवून आणतो. नमस्कार पब्लिक, मी मुकुल आणि आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची शान असलेलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अख्खं एक्सप्लोर करून दाखवणार आहे. आणि भारतामध्ये यालाच ऑक्सफोर्ड म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात पहिले ज्यांचे ऍडमिशन येत आहे त्या मित्रांना पटकन दिवशी उचललं आणि आम्ही 3 जणांची गँग घेऊन निघालो डायरेक्ट युनिव्हर्सिटी फिरायला. आता माणूस हा प्राण्यापासूनच तयार झालेला आहे म्हणून सगळ्यात पहिले प्राणी विभागामध्ये आलो आणि माकडे ना डायरेक्ट माणूस होता राहिलेला आहे थोडंच. आणि सगळे प्राणी इथं काचेमध्ये व्यवस्थित ठेवलेले होते आणि काचेमधून त्यांना बघितलं आणि मला बी बघितलं. आपण प्राणीच होतो आधी, त्याच्यामुळे काही विषय नाही. मग पोहे बिहे खाल्ले आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीची सगळी हिरवळ एका ठिकाणी बघायची असेल तर याच्यापेक्षा भारी जागा नाही. आता याच्यावरून आठवलं कॉलेजमध्ये एक मंगल कार्यालय बी. आता हे इथं का बरं आहे कमेंट करून सांगा. आणि लय बेकार भांडणं आले ना डायरेक्ट इथे एक दवाखाना बी ठेवलेला आहे. तिथंच फ्रीमध्ये खिचडी बी वाटत होते. मग पटकन दिवशी खिचडी बिचडी खाऊन घेतली आणि कॉलेजला असताना कधी लायब्ररीचं तोंड नाही पाहिलं. इथं लायब्ररी बघायला गेलतो आणि या पोरांचा अभ्यास बघून इतका असलो ना का विचारताच सोय नाही. वेळ न घालता डायरेक्ट पटकन दिवशी मेन बिल्डिंग मध्ये आलो आणि आज आपल्याला यांनी ना आतमध्ये एंट्री दिली नाही. पण काहीच दिवसात आपण इथं ना डायरेक्ट VIP एंट्री मारू. कॉप्या बिप्या करताना जर डायरेक्ट तुम्हाला स्क्वॉडनी धरलं ना तर याच ठिकाणी येऊन उतारा लावा लागतो. आता अख्खी युनिव्हर्सिटी आपण खालून बघितली होती पण म्हणलं आता चला जरा डोंगरावरून जाऊन बघू. मग मस्तपैकी अख्ख्या डोंगरावर आलो ना युनिव्हर्सिटीनं एक नंबर मध्ये एक्सप्लोर केली आणि मग डायरेक्ट आहे ना आम्ही निघालो घराच्या दिशेने. बाकी तुम्हाला उन्हात आणं जेवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर मुकुल चाबडेला फॉलो करून टाका. संपला विषय.